राज्यात या आठवड्यामध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे, तर पुण्यासह कोकणात पुढील 5 ते 7 दिवस बहुतांश ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। वर्ध्यात काही दिवसांपासून पावसाने ओढ दिली असली तरी काही भागात पाऊस पडतोय। आष्टी तालुक्यातील तळेगाव परिसरामध्ये जोरदार पाऊस बरसला, यामुळे काकडदरा इथं अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय। यात सामानांचं अतोनात नुकसान झालंय। दरम्यान परिसरात नाला करण्याची मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे। अकोल्याच्या पातूर तालुक्यातील जाम परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस बरसला। अर्धा तास झालेल्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत, तर शेतातही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांचं आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। पंचनामे करून मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आंदोलन करीत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलंय। तालुक्यात साहूर भागामध्ये सततच्या पावसामुळे मोसंबी संत्रा उत्पादन शेतकऱ्यांचं फळगळ होऊन नुकसान झालं, त्यामुळे शेतकऱ्यांनी मदतीसंदर्भात तहसीलदारांना निवेदन दिलं। रस्त्यावरील अर्धवट अवस्थेतील पुलामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आलाय। ठेकेदाराच्या गैरकारभाराने नागरिक त्रस्त झालेत। वानखेड दुर्गादैत्य या मार्गाला जोडणाऱ्या पुलाचं काम अर्धवट अवस्थेमध्ये ठेवल्यानं ऐन पावसाळ्यामध्ये नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। रत्नागिरी जिल्ह्यात मासेमारी हंगामाला नुकतीच सुरुवात झाली आहे। मासेमारी सुरू होताच हजारो मासे विक्रेत्या महिलांच्या हातात रोजगार मिळतोय। पावसाळ्यामध्ये मासेमारी बंदीच्या काळामध्ये त्यांच्या हाताला काम नसतं, मात्र आता हंगाम सुरू झाल्यानं महिला वर्गामध्ये समाधानाचं वातावरण आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोरी शहरात 3 वेळा खड्डे भरूनही रस्त्यावरती भगदाड पडले आहेत। रस्त्यावरील खड्डे, खडी, धुळीमुळे नागरिक त्रस्त झालेत। या सगळ्यांमुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास सुरू झालेत। नगरपंचायतीकडे तक्रार केल्यानं कर्मचाऱ्यांना रस्ते झाडण्याची वेळ आलेली आहे। वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील येनोर इथल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। आमदार समीर कुणावार यांच्या जनसंपर्क कार्यालयातील कार्यक्रमाला जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाला महत्त्व आहे। आदित्य ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याचा आज दुसरा दिवस असून आदित्य ठाकरे आज येवला आणि मनमाडमध्ये सभा घेणार आहेत। छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। कोलकात्यामधील घटनेच्या निषेधार्थ अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांचा सलग 8व्या दिवशी संप सुरूच आहे। या संपाला आता आयुर्वेदाच्या प्रशिक्षणार्थी आणि मोठा पाठिंबा दिलाय। काळ्या फिती लावून या डॉक्टरांचं आंदोलन सुरूच आहे। बदलापूर इथं विद्यार्थिनीवर करण्यात आलेल्या घटनेचे पडसाद मुळशीमध्ये सुद्धा उमटलेत। या घटनेच्या निषेधार्थ मुळशी तालुक्यामध्ये शिवसेना उबाटा महिला आघाडीच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला। यावेळी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली। सोलापूर पुणे महामार्गावर एसटीचा अपघात झालाय। मोहोळ तालुक्यातील खंडाळी पाटीजवळ एसटीची अज्ञात वाहनाला धडक बसली। यात 6 प्रवाशांसह एक कंडक्टर जखमी झालाय। जखमींना शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवरती माओवाद्यांनी राधा उर्फ नेस्लोची हत्या करण्यात आली आहे। यानंतर तिचा मृतदेह रस्त्यावरती फेकल्याचं आढळून आलं। पोलिसांच्या संपर्कात असल्यामुळे तिची हत्या केल्याची कबुली माओवाद्यांच्या विभागीय समितीच्या सचिवांनी पत्राद्वारे दिली आहे।